नमस्कार, मी विशाखा सुभेदार. माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता, पण कुवेतमध्ये त्याचं लेहोर असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं. पण गेले 4 दिवस एअर स्पेस नसल्यामुळे सगळ्या देशाला माहिती विमानं रद्द केली आणि माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे. आणि आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली. आपण बातम्यांमध्ये पाहतोय, तो स्वतः तिथे अनुभवतोय. अनेक ड्रोन हल्ले तिथे होत आहेत. आत्ता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाईन सर्व्हिसेसनी त्याची व्यवस्था केलेली आहे. इंडियन एम्बेसीनी कुवेतमध्ये असलेले त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे. परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले, त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. अनेक भारतीय, अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची इथे आपल्या मायदेशी वाट बघत आहेत. तर लवकरात लवकर त्यांना सुद्धा आणण्याची व्यवस्था करावी, आमच्या मुलांची काळजी घ्यावी एवढीच विनंती सरकारला आणि आपल्या भारताच्या पंतप्रधानांना यांना मी करत आहे. कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा. हॅलो, हा नमस्कार. मी आता डॉक्टर राहुल गेटेशी बोललो. तिकडे आता ते तुमच्या मुलाशी त्याचं बोलणं झालंय आणि तिथे त्याला जी काय अडचण आहे ती आमच्या दुबईमध्ये डॉक्टर पैठणकर म्हणून आहेत महाराष्ट्र मंडळाचे, ते तिथं कुवेतमध्ये संपर्क करतात आपल्या लोकांशी आणि त्याला तिथून सुरक्षित आपल्याला वापस इकडे आणायचं ना. हा, इकडे आणायचं. तो पुढे जाणार होता ना काहीतरी. हा ना, आता त्याला इकडे आणू आपण आणि तोपर्यंत त्याला हॉटेलमध्ये तिथली राहण्याची व्यवस्था कुठेही त्याला अडचण होणार नाही त्याची व्यवस्था आम्ही इथून करतो. हा, बिलकुल काळजी करू. हा, आणि काय असेल तर मंदिराचा कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही तिथली व्यवस्था करू, चिंता करू. अभिनेत्री आहेत, त्यांनी एका व्हिडिओमार्फत हे आवाहन केलेलं आहे. त्यांना मदत हवी. त्यांचा मुलगा हा कुवेतमध्ये अडकलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांच्याशी काही आपलं बोलणं झालं तर त्यांच्या मुलाला दृष्टीप्रणाली कशा प्रकारे मदत होईल? विशाखा सुभेदार ताई आपल्या अभिनेत्री आहेत, त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं आणि त्यांचा मुलगा कुवेतमध्ये आहे. 3-4 दिवसापासून तो लंडनला जात होता, परंतु हे सर्व युद्धजन्य परिस्थिती, युद्ध सुरू झालं आणि त्यामुळे तो तिथे कुवेतला अडकलेला आहे. आमचे डॉक्टर राहुल त्यांच्याशी बोललेले आहेत, त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्याचबरोबर कुवेतमध्ये जोपर्यंत त्यांना इकडे आणण्याची व्यवस्था आम्ही त्याची व्यवस्था करतो आहे, परंतु तोपर्यंत तिथं सुरक्षितपणे तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था कुठेही त्यांना गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. ओके, धन्यवाद. सर, यही बात है, हिंदी